हा प्रश्न इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या चॅप्टरवर सीईटी 2023 ला आलाय. ए स्क्वेअर ऑफ एरिया 10⁻² मीटर स्क्वेअर इज प्लेस्ड परपेंडिक्युलर टू ए युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन 10⁻³ वेबर पर मीटर स्क्वेअर. The magnetic flux through the coil is cos 0 degree that is equal to 1 and cos 90 degree that is equal to 0. Option A 10 Weber, B 10⁻⁻5 Weber, C 10⁻5 Weber and D 0 Weber. आता सिच्युएशन काय बघा, तर असा हा स्क्वेअर एरिया आहे आणि हा एरिया असा फील्डला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे एरिया व्हेक्टर आणि फील्ड हे एकाच डायरेक्शनने आहेत. आता एरिया किती दिलाय, तर एरिया दिलाय 10⁻² मीटर स्क्वेअर आणि त्याचं मॅग्नेटिक इंडक्शन बी दिले बघा आपल्याला, बी दॅट इज इक्वल टू 10⁻³ वेबर पर मीटर स्क्वेअर. फ्लक्स काढायचे. मग आता दोन्ही एकाच डायरेक्शनने आहे, याचा अर्थ थीटा हा 0 डिग्री आहे आणि कॉस 0 डिग्री दॅट इज इक्वल टू 1 दिलेला आहे. मग फ्लक्स ही स्केलर क्वांटिटी आहे, पण ती ह्या दोन्हीचा डॉट प्रॉडक्ट आहे, एरिया आणि मॅग्नेटिक इंडक्शनचा. मग आता इथे येईल ए बी कॉस थीटा, पण कॉस 0 डिग्री तर कॉस 0 डिग्रीची किंमत 1 आहे आणि म्हणून एरिया आहे 10⁻² आणि बी आहे बघा फील्ड आहे 10⁻³, टोटल झालं 10⁻1 दॅट इज नथिंग बट 10 वेबर. जो करेक्ट ऑप्शन हा ए आहे. समजलं कसं सोडवलं. आता हा म्हटलं तर 11वीच्या इलेक्ट्रोस्टॅटिक्स वर आहे असंही म्हटलं आधारित आहे तरी चालेल. 12वीच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन वर आहे असं कन्सिडर केलं तरी चालेल. दोन्हीकडे अप्लाइड होऊ शकतो. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.